नामदेवरायाचा जसं पाचही जन्म देवाची सेवा केलेली, म्हणजे नामदेवरायाचं चिंतन करीत तुकोबाराय म्हणजे नामदेवरायाचेच अवतार आहेत. ज्या अर्थी गोड चिंतन केलेले शास्त्री रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांचा द्वेष केला. तुकोबारायांचा द्वेष केला तर अंगाचा दाह होत होता. सांगायचं तात्पर्य तुकोबारायात म्हणजे कृता त्रेता द्वापार आणि कली नामदेवरायाच्या रूपानच होते ना. माऊलीने आणि रामेश्वर शास्त्री माऊलीच्या दरबारामध्ये गेले. माऊलीकडे प्रार्थना केली, माऊली अंगाचा दाह होत आहे आणि त्याच्यासाठी उपाय सांगा. त्यावेळेला माऊलींनी शास्त्रीच्या स्वप्नात आले. रामेश्वर शास्त्रीच्या स्वप्नात येऊन सांगितलं तुकोबा म्हणजे सामान्य नाहीत. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जो का अवतार नामयाचा म्हणून ही सेवा केलेली मागायला. आणि काही जे सर्व काही वाचिक मानसिक भाव मज वातोडी धावा नव्हती नाही. राम राम नाही आणलं. मला वाटलं कीर्तन होय ना काय हे इकडेच काम लागलं मला. माऊलींनी जे सांगितलं त्यावेळेला शास्त्रीला खरं पटलं की तुकोबाराय कसे आले तर त्याचे व्हिडिओ ज्ञानेश्वरी मत बघले की नाही तुम्ही? स्वप्नीस म्हणजे स्वप्नामध्ये कॅमेरा लई चांगला आहे. माऊलीने सांगितलं ते उपदेश खरा पटला. म्हणजे ते तुकोबाराया की ज्यांनी रामकृष्णाने या भोवतालावर आले आणि साधक विचारितच असतात. संत महात्म्याला विचारले पाहिजे काही गोष्टी. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐशी तुम्ही सांगा, संत जन करा समाधान चित्त माझे. त्यावेळेला तुकोबारायाला विचारणा केली, महाराज हे जे साधन आहे नामचिंतनाचं तुम्ही सोपं साधन केलेले काय याचं प्रयोजन नेमकं काय आहे? तुकोबारायांनी एकच चिंतन केलं, हे जे साधन आहे म्हणजे विठ्ठल उपकारासाठी केले हे उपाय या विने काय हे जे केवळ उपकारासाठी साधन केलेले संतांनी मानवी जीवनाच्या उपकारासाठी केलेले साधन आहे. आणि म्हणून ते देवाकडे देव व्यापक सर्वासाठी सर्वत्र आहेत, सम आहे. भगवान परमात्मा त्यांच्याकडे मागणी केलेली ब्रह्मांडाची रचना आहे ना भगवंताकडे. एकलेन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14ही भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न. म्हणून या दृष्टांतांनी सिद्धांतांनी एक ही भूमिका म्हणजे संवादात्मक भूमिका आहे. एरवी आपला चेहरा आपल्याला दिसत नाही, आपला चेहरा आपल्याला दिसत नाही. आरसा समोर केला तर आपलाही चेहरा आपल्याला दिसत असतो. ते संतांची भूमिका आहे. मग देवाला व्यापकपणानं मागितलंय. भगवान समर्थ आहेत. हे जे तुमचं नामचिंतन आहे, तुमची सेवा आहे, आम्हाला याच्याशिवाय दुसरं काही नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल. बाकीचं दैवयोगाने मिळतच असते महाराज. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोवाड. म्हणून काही मागायचं देवाकडे ते मिळतच असतं जे मिळायचे ते. पण हे मात्र अठ्ठासच करावं लागत असतो. काही गोष्टीचा यावर्षी जसा पाऊस काळ 5 महिन्याचा पाऊस काळ झाला तर विहीर नाही तयार होत. नदीचा ओढ तसा आपोआप तयार होत असतो तसं खाणारा धावे पाणी ओघळतीला पाणी वाहत असतं, नदी तयार होते. पण विहिरीला हे साधन खोदकामच करावं लागतंय महाराज. हे काही सामान्य नाही. याच्यासाठी सायासच आहेत. सर्वांच्या सहकार्यातूनच घडत असतं हे. म्हणून त्या भगवान परमात्म्याकडून देवाकडे मागणी आहे, देवा तुम्ही आमच्यासाठी निर्माण केलं, आम्हाला दिलं. गुरुवारी मारुतराव महाराजांनी त्रिपुटी सांगायची. थोडक्यात चिंतनाची सेवा देवाकडे हेच मागायचं. आम्ही ज्याच्यासाठी आलो बरवे झाले आलो या जन्माशी
जोड जोडली मनुष्य देहायशी महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होईल. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण हो. हेच आहे साधन. बर कारणाला लागलं म्हणजे परवे झाले लागलो कारण हे कारणाला लागलेलं आहे. रामकृष्ण आहे देवाचं साध्य जे भगवान परमात्मा आहे आणि आमच्या जीवनात केलेली साधना जवळजवळ सारखी साधना चालतात. आता 7 दिवस तर आहेत आता आणि एरवी तरी त्या देवा मंदिरामध्ये असं आपापल्या घरी आपल्या आपल्या जीवनामध्ये सारखी साधना चालू आहे. रामकृष्ण आहे म्हणून ते देवा हे जे तुमचं ऐश्वर्य आहे आमच्या जीवनात तुम्ही दिलेलं आहे. देवे भक्ता लागी उपचार मानिले शांती सुखासनी माने वैसविले धरोणी तन्मयाची छत्रे गौरविले. रामकृष्ण आहे देवाने हे उपचार आपल्यासाठी केले माय भाऊ. म्हणून याच उपचारामध्ये या आनंदामध्ये साधू संतांच्या संगतीमध्ये दुसरं देवाकडे काही नाही मागितलं. देवा हे तुमचं चिंतन आहे तुमचं ध्यान असं जप तप अनुष्ठान आता करायचं आम्हाला राहिलं नाही. का नाही तर संतांनी सांगून दिलं आता या नामचिंतनासारखं दुसरं साधन कोणतं सोपं नाही. तीर्थ व्रत नेमन लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पात कहरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. पर्व काळच आहे एरवी तरी मागणी प्रकरणातील अभंग आहे. आज हरिदिनी आहे. हा पर्व काळ आहे. देवाच्या भगवान सांगतात असं चिंतन करतात. हा जो पर्व काळ एरवी आपल्या भागवत धर्मात 5 पर्व काळ सांगितलेले देवासाठीच आहे ते. रामकृष्ण हरी आणि हे 6वा पर्व काळ आजचा एकादशीचा आहे. जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी सर्व पर्व काळाचे श्री एकादशी पै माझी. देवालाही आवडत. देवाला बाकी काय आवडणार आहे. देवाला जे आवडत ते आज आहे आपल्या पवित्र भूमीमध्ये सारखं चालू आहे. आज हरिदिनी एकादशीचा पर्व काळ भगवत नाम चिंतनाचा जो आनंद आहे आपल्या संतांनी घालून दिलेली परंपरा आहे की याच मार्गात गेलं की आहेत ना येण्याची पंथे चालू जाताना पडे गुंता कोठे खाली मार्गा मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिता हित जाणावे हिताची लागे हिताचं सायस आपल्या. म्हणून देवाकडे मागणी केलेली आहे. भगवान तुम्ही समर्थ आहेत. समर्थ असल्यामुळं आम्हाला काही मागं पुढे पाहतच नाही. भगवान दासाचे लळे परिपूर्ण करण्यासाठी भगवंताचं एक एक अवतार आहे. राष्य करी दासाचे उनेन साहेतयाचे वाढिले ठाईचे भाने राखून घावे ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटिकर सर्वस्वे उदार भक्तालागी प्रगटे. आणि मग हे चिदान देगा देवा
जे तुझा विसर न व्हावा, स्मरण राहण्यासाठी तुमचं गुण षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहे. गुण गायीन आवडी आवडी गुण गाईन 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 आवडी कोणता महाराज होय त्याची? कोणत्या रूपाचं गुणाचं कोणतंही चिंतन करू द्या. ऐश्वर्याचं भगवंताचं जे ऐश्वर्य आहे भगवान हे अनंत देण्यासाठी महाराज आहे. काय? तुका म्हणे कृपावंत इच्छिले पुरवी मनोरथ रिद्धी सिद्धी लय मोक्ष कंठ खास देत आहे. शेठी संगा पुला देव तुकोबऱ्याचा एक ते कंठ ऐकून तर आलो. चक्रवर्ती ते कंठ ऐकूनच आलो मी. वैकुंठीचा भूपती पुंडलिकाचे प्रीती विटे उभा राहील. उतार तू हारी ऐसी कीर्ती जराजरी उतार तू हारी ऐसी कीर्ती जराजरी अनंत है थोरी गणताती पोहारी अनंत है थोरी गणताती पोहारी तुझे ठाई माझा भाव 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 तुझे ठाई उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजेता ती पोवाडे तुझे पायी माझा भाव तुझे जन्म मरण ठाव देवाचाही देव स्वामी सकळ ब्रह्मांडाचे चालक मालक तुम्ही आहे. समर्पण झालेलं जीवन मातृत्वाचं प्रेम असतं. रामकृष्ण हरी हे मातृत्वाचं प्रेम असतं. भक्त आणि लेकराचं जसं स्वभाव असतं की नाही, माय समोर दिसल्यावर जसं लेकरू डोळे झाकून पळत आहे, गॅस माय टोका चुकून येतो. त्याच्यासाठी सर्वस्व आपलं जीवन वेस्ट करीत हे असते. धरा हे. माता लेखोनी असा प्रेम पालकन मांडी व्हावे. घाला. बालक डोळे झाकोडी धावे त्या धावे सवे झेपावे असं करा. अति सद्भावे निज माता तैसास प्रेम भजे जो भक्त त्या भजना सवे भगवंत भूलला तारे स्वानंद युक्त स्वय सांभाळित पदोपदी. म्हणून देवाकडे मागणी आहे. रामकृष्ण आहे भगवान उदार आहे देण्यासाठी आणि त्याच्यासाठी तिसरं चरण महत्वाचं आहे. संगत ही महत्वाची आहे जीवनामध्ये. संगतीमध्ये
जीवनाला कृतार्थ हिताचं साधन मिळत असतं, ती संगतच महत्वाची आहे. म्हणून तिसरं चरण तुकोबार यांनी त्याचं चिंतन केलं. नलगे मोती नलगे रामकृष्ण आहे. मुक्त अवस्थेमध्ये हे आनंद मिळत नाही महाराज. साधू संतांच्या संग आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीचे संस्कार तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांनी जतन केला. संस्कार बघा, हे बाल भजनी मंडळी बाल नाही, त्याला लहान म्हणून नाही, माऊली चिंतन करतात. जैसी दीप कणिका धाकुटी बहु तेजा ते प्रगती तैसी सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणू नव्हे, त्याला लहान म्हणायचं नाही. रामकृष्णाचे ते चिंतन केलंय. मोठ की देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्या पुढे प्रगटे प्रकाश दैसा ऐशी कशेची वाट न पाहता वैशेची या गावा न जाता बालपणीत सर्वत्र काढून तयार ही संगत महत्वाची आहे आपल्या जीवनात. संगत म्हणून तर तुकोबाऱ्याचं चिंतन आहे. भगवान मनराजालाही सांगितला की देवाशिवाय नाही रामकृष्ण आहे, हे करावं लागत नाही. म्हणजे अंतर्मुख झाल्याच्या नंतर संतांचं जे चिंतन आहे त्यांनी आपल्यासाठी करून ठेवले महाराज. जनमित्र होई सकाळांचा, जनमित्र होई सकाळांचा,
त्याला लई एक भाग्य घंट्यात राम बघणं झालं. कृष्णारी सहज जेव्हा बघणं भेट झालं. होती लई संतांची. मोठं बघणं. हा बघ ना किरकिर पुण्य साता ते पर्यंत पहिल्या हे दिवसा भोगा भागवत जन्मी घेतलं जे मी. जोडे. नाम तुझे 34 लोकांना वाचेशी अतोडे बघ. समागम दुसरा एक घडे संतान. 15 पूर्वच्या 20 पुण्याचे पावला 22 काही मिनिटाचे सामोरी टाकले असली. त्या 300 350 तेही 400 संगत 500 घडत असती महाराज. बघलेले आहे. महाराजांनी भागवतात वर्णन केलं. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाहीचे साठ वाटी तय होय भेटी हरिप्रियाची. तुम्हाला बराच न नाद लागला होणाऱ्या गोष्टी घडतील तुम्हाला म्हणजे बराच नाद लागला मग. व्याघ्र सिंहामुळं लागला हो माझ्या अंदाजे देवाचे बोल व्याघ्र सिंहाचे दूध जोडे लईच अभिमान आहे हो गाणं. चंद्रामृत ही हातात चढे त्याच कुठं क्या करणार. परी हरिप्रियाची भेटी ना तुडे दुर्लभ भाग्ये गाढे मनुष्या. कटाळा किती बोला महाराज. चंद्रामृत सुखी सेववे चंद्र अमृत सुखे शेवेल. चंद्र तो द्रवत असतो अमृत. मग ते का तेवढं सोपं आहे का? त्याला चकोर व्हावं लागते. हा मग ते चंद्राचा अमृत तेही द्रवत असतं. हे होईल म्हणले. चंद्र अमृत सुखे शेववेल असता जाता रवी धरवेल. बाह्य हेळा म्हणजे शक्ती झाली अंगात जाऊ दे मला. पोहून पलीकड समुद्रातून जाता येईल म्हणले. पण साधूची भेट होणं अवघड आहे. रामकृष्ण ऐसे कैसियाने भेटती ते साधू ज्यांचा अतर्क्य तर्क वेणा बोधू ज्याशी निजानंदी आनंदू ज्याचा परमानंदी उद्बोधू. विठ्ठल विठ्ठल समर्पक आहे. संतांच्या संगतीत एवढा जो आनंद आहे. सुखया संत समागमे नित्य दुणावे तुझिया नामे दहन होते सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत असो. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. आनंदच असा आहे महाराज. आनंद तेथीचा मुक्या शिवाच्या बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होते तरणे रे. संतांची संगती, संगतीमध्ये जे परिवर्तन होत असतं सहज आणि सहज. संतांचं जे जीवन असतं सहजपणाचं असतं. रामकृष्ण आहे ही तो तुमची सहज स्थिती. लोका भक्ती प्रगटावया. हो सहजपणाचं जे जीवन असतं. मृत प्राणी जीवविले पुरुषही केले स्त्रियेचे. ही तो तुमची सहज स्थिती लोका भक्ती प्रगटावया. महाराजांचं गोड चिंतन हे संतांनी करून ठेवलेले. म्हणून संगत महत्वाचे. संगतीतच परिवर्तन होत असतं. संगतीतच आनंद आणि संगतीतच सद्गती प्राप्त होत असते. ही संगत तुकोबाऱ्या रामकृष्णाने होतीच नाही. निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतसे आले हरिदासाचे थाट. कळी काळा नाही वाट विठ्ठल नामे करीती बोभाट भक्ता वाट सापडली. आणि हीच वाट आहे कोणती? आज आपल्या पवित्र भूमीमध्ये साधू संतांनी घालून दिलेली परंपरा. हे धोपट वाट आपण म्हणतो की नाही तसं सर्वांना सर्वा करता सर्व जे स्वीकार करून चालता येत आहे ते संतांनी घालून दिलेला धडा आहे.
म्हणून न लगे मुक्ती धन संपदा आहे, संतांचं वाङ्मय आहे. धन संपदा मिळालेली संपदा किंवा धन हे सत्कर्मामध्ये वेच केलं की त्याचा आनंद हे तेवढा, याच्यापेक्षा काय आहे. अनेक दृष्टांत सिद्धांत असतील बाकीचे. आपलं एक सकारात्मक हा जो दृष्टिकोन आहे संतांनी केलेला, आणि हा जो आपल्याला त्यात मारत सकारात्मक चलून आपल्याला चिंतन करायचं. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठोबार विठोबार कुमारी कुमारी विठोबार 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 कुमारी विठोबार. संतांनी घालून दिलेले हे धडे येतात, याचा स्वीकार केला की भय राहत नाही, भीती राहत नाही. चांगल्याचा स्वीकार केला की भीती आपोआप अंतःकरणातून नाहीशी होते, भय राहत नाही. म्हणून जे जन्माला येणं आणि जाणं हे जे दुःख आहे त्याची सुद्धा भीती राहत नाही. का? भगवंताचं नामचिंतन हृदयात असल्यामुळं तेही गर्भवासासारखं दुःख ते आम्हाला सुलभ आहे, सोपं आहे. म्हणून शेवटच्या चरणात तुकोबाऱ्याचे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी, 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 तुका म्हणे गर्भवासी. कामने गर्भवासी कामने गर्भवासी कामने गर्भवासी कामने गर्भवासी. सुखी घालावे आमासे, सुखी घालावे आमासे, सुखी घालावे आमासे. गुण गायन आवडे, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. सुखी घालावे आमासे, सुखी घालावे आमासे, सुखी घालावे आमासे, सुखी घालावे आमासे. गुण गायन आवडे, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. सर्व जोडे हित माझे सर्व जोडे. सुखी घालावे आमासे, सुखी घालावे आमासे. मिलेश्वर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. सुर की नदिया बदला कभी के लीला, बादलों का रूप बन के बरसे हल्के हल्के. मिलेश्वर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा.
सुखे घालावे आम्हाशी सुखे घालावे आम्हाशी सुखे घालावे सुखे घालावे सुखे घालावे आम्हा किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे आकाश पांघरावे भूमीवरी पडावे आकाश पांघरावे ताऱ्याकडे पहावे ताऱ्याकडे पहावे या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी सुखे घालावे आमाशो सुखे घालावे आमाशी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी रामकृष्ण हरी. आज अनुकूल आहे महाराज, पहिलं प्रतिकूल होतं. महत्वाचा एक मुद्दा आहे, जीवनामध्ये समाधानीचं साधन म्हणलं तरी एक भगवान आहे. करीशी देवाविने आस अवघी होईल निराश तृष्णा वाढविशी बहुवस कधी सुखाशी न पवशी. रामकृष्णारी. संपत्ती आता भरपूर आहे पण समाधानी राहिली नाही. रामकृष्णारी. प्रचलित चालू वर्तमान काळामध्ये रामकृष्णारी खूप अनुकूल आहे आणि आनंद आहे. हे मंडप माऊलीनं चिंतन केलेलं आहे. श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पथ श्रांता विसावावया. हे विश्रांतीचं स्थान आहे मायबाप. म्हणून संतांनी हे जे प्रयोजन आपल्यासाठी करून खूप आनंद आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून भगवंताच्या दरबारामध्ये नामचिंतनाचा अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ
ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण सातत्यानं आज दिव्य भव्य असणारा रामकृष्ण हरी लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळा. रात्रभर देवाचं नामचिंतन आहे. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. एकच भगवान परमात्म्याचं चिंतन मागून भगवान तुम्ही आम्हाला सुखे घालावे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. विठोबार विठोबार कुमाई ईश्वर माऊली नारायण माऊली ईश्वर माऊली नारायण माऊली. बालक बोबडा बोलिका वाकुडा इंचुकी पावली ते चोज करुणी माऊली रिझे जेवी तद्वत. नोहे हा उपदेश तुमचे बडबडील शेष किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेली तीर्थ माझे जे उरले पायिक पण. रामकृष्ण हरी ही जी झालेली सेवा बोबड्या बोलाची तुम्ही संत सज्जन मायबापांच्या चरणी आपलं ग्रामदैवत महारुद्र मारुद्र चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करू सेवेला पूर्ण विराम. संगे सर्व काळाकडे प्रेमाचा कल्लोळ वार करी वारी चुको चंद्रभागी स्नान तुका मागे हिची दान वार करी वारी चुको मागण ते तुझं प्रति आहे देशील पाय पांडुरंगा तुका म्हणे आता उदार तू हॅलो रामकृष्ण हरी. हेची दान देगा